ओके. फक्त आपलं लास्ट पार्ट म्हणजे लास्ट ऑब्जेक्ट जे आहे म्हणजे सेकंड ऑब्जेक्ट जे होता थर्ड ऑब्जेक्ट तो फक्त रिमेनिंग राहिलेला होता. तर इथे दिलेला आहे बघा ऑब्जेक्ट कसा प्लेस करायचा इनर जॉर्ज आणि आउटर जॉर्ज. त्यानंतर कोणकोणते रिसोर्सेस वापरायचे प्रॅक्टिकल करण्यासाठी. वर्नियर कॅलिपर आहे, हॅलो सिलेंड्रिकल पाईप, रेक्टँग्युलर वुडन ब्लॉक, हॅलो पाईप आणि त्याची प्रोसिजर दिलेली आहे थोडक्यामध्ये जे आपण ऍक्च्युली लास्ट लेक्चरला बघितलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हाईट कॅल्क्युलेट करायची फक्त ऑब्जेक्ट सर आवाज ब्रेक होतो. सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. राहिलेलं होतं. ओके. तर हाईट बघा कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सर आवाज येत नाही. तर तुमचा आवाज येत नाही. हॅलो सर आवाज येत नाही. येतोय. आता आवाज येतोय. हा सर येतोय. येस सर. Yes, sir, येत.
स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. Yes, sir. तर बघा आपण काय केलं, आता तुम्ही काय करा, मॅन्युअल पण आहे ते मॅन्युअल पण ओपन करून ठेवा, जेणेकरून आपल्याला जे काही रिडिंग घ्यायचे आहेत तर रिडिंग ते तुम्हाला घेता येतील व्यवस्थित. तर आपलं फक्त काय हाईट ऑफ द सिलेंडर, त्याच्यामध्ये हाईट फक्त आपण 3 टाइम्स कॅल्क्युलेट करणार होतो. तर आपण त्यानंतर परत स्टिम्युलेटर मध्ये जाणार. सिम्युलेटर मध्ये आपण फक्त हाईट कॅल्क्युलेट करायची राहिली होती आपली. तर हाईट कॅल्क्युलेट कोणते ऑब्जेक्ट करू शकतो आपण? सिलेंडरची करू शकतोय, म्हणून इथं सिलेंडर हे ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार. तर त्याची लेंथ आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. ओके, तर या ठिकाणी आपण आता हाईटच्या ऐवजी आपण डेप्थ कॅल्क्युलेट करूया. बेकर जो दिलेला आहे तर त्या बेकरची काय करायची आपल्याला? डेप्थ कॅल्क्युलेट करायची. ओके, तर डेप्थ कशी कॅल्क्युलेट केली जाते बघा. डेप्थ जी आहे तर ती डेप्थ आपण कॅल्क्युलेट करायची. तर डेप्थ जो दिलेला आहे तर डेप्थ रॉड इथे दिलेला आहे शेवटी तुम्हाला. या ठिकाणी हा डेप्थ रॉडच्या साह्याने आपण काय करणार आहे, हा जो ऑब्जेक्ट दिलेला आहे, जे आपल्याला गिव्हन ऑब्जेक्ट दिलेला आहे तर त्याची आपल्याला डेप्थ म्हणजे किती खोली आहे ती मेजरमेंट करायची. तर कशी मेजरमेंट करणार? इथे विंडो मध्ये तुम्हाला रिडिंग दिसतात. किती आहे रिडिंग? किती रिडिंग आहे? सर दिसत नाही. काय दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही सर. येस रेकॉर्डर दिसते सर. काय सर ते दिसतंय? युसी रेकॉर्डच ओपन केलेलं आहे तुम्ही. स्क्रीन दिसत नाही का? नाही सर. सर, वेगळी दिसते. आता दिसते का स्क्रीन? येस सर. हो सर. चेहरा दिसतोय का माझा? आता उघडले सर. तर काय करायचं आपल्याला या ठिकाणी, हे जे ऑब्जेक्ट दिलेलं आहे, बिकर घेतलेलं आहे, तर त्या बिकरचे आपल्याला काय मेजरमेंट करायचे? डेप्थ आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी? डेप्थ मेजरमेंट करायची आपल्याला. ओके, तर ती डेप्थ मेजरमेंट आपण कशा पद्धतीने करू शकतोय? तर त्या ठिकाणी लास्ट जो दिलेला आहे तो लास्ट काय आहे तर डेप्थ रॉड आहे. तर त्या डेप्थ रॉडच्या साह्याने आपल्याला काय करायचे? जे गिव्हन ऑब्जेक्ट दिलेला आहे तर त्या गिव्हन ऑब्जेक्टची काय करायची? डेप्थ रॉडच्या साह्याने डेप्थ रॉड मेजरमेंट करायचा. ओके, तर तो डेप्थ रॉड कशा पद्धतीने मेजरमेंट करायचा आहे बघा. तर आपण ते जे ऑब्जेक्ट आहे सिलेंडर घेतलेलं आहे ते प्लेस केलेलं आहे. ओके, कुठे प्लेस केलेलं आहे? तर ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी डेप्थ रॉड दिलेला आहे तर त्या डेप्थ रॉड मध्ये ते जे ऑब्जेक्ट आहेत ते ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय केलेलं आहे? प्लेस केलेलं आहे. आता त्याचं मेजरमेंट करत असताना आपण मेजरमेंट कशी करणार? तिथं तुम्हाला दिलेलं आहे. किती मेजरमेंट येते इथं? 5.1. तुम्ही लिहा त्यामध्ये. हाईट मध्ये फर्स्ट रिडिंग जे आहे ते काय लिहिणार? 5.1. त्यानंतर पुढे कोणती लाईन मॅच होते? एक्झॅक्ट मॅच किती नंबरची लाईन मॅच होते? 5.5 चे 5. 5 नंबर. मग त्या लाईनचा नंबर आपण इथं ऍज इट इज लिहिणार. चेक केलं, आन्सर आपलं करेक्ट आहे. म्हणजे इथे काय येणार? फर्स्ट 5.15 5.15 हे काय झालं आपलं? इथं जे टोटल रिडिंग येतंय ते टोटल रिडिंग किती आलं? 5.15. इथं किती येणार? 5.1
5, 0.05 आणि इथं 5.15. CR पण तोच येतोय आपला 5.15. ओके, परत आपण सेकंड टाइम रिडिंग घेणार. परत बिकर सिलेक्ट केला, बिकरची डेप्थ कॅल्क्युलेट करायची आपल्याला. परत हे ऑब्जेक्ट प्लेस केलं. तर परत ह्याची मेजरमेंट केली, परत पण तेच मेजरमेंट येते बरोबर 5.15. म्हणजे असं आपण एकदा, दोनदा आणि तीनदा जर केलं तर त्याचं रिडिंग काही चेंज होणार नाही. म्हणजे इथं अवरेज सेंटीमीटर मध्ये अवरेज व्हॅल्यू काय येणार 5. इथं पहिली जी आपल्याला आलेली आहेत तुम्ही लिहून घेतले लास्ट लेक्चरला अवरेज व्हॅल्यू. फक्त राहिले तर कोणते हाईट कॅल्क्युलेट करायची राहिले. तर रिझल्ट मध्ये काय लिहिणार आपण अवरेज इनर डायमीटर ऑफ हॅलो सिलेंडर म्हणण्याच्या वेळी पण कोणाची डायमीटर आपण काय केलेले आहे, डायमीटर कोणाची काढलेली आहे तर इथं स्पिअरचे आपण आउटर डायमीटर कॅल्क्युलेट सॉरी बिकर जो दिलेला होता त्या बिकरचे आउटर डायमीटर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यानंतर स्पिअरची इनर डायमीटर कॅल्क्युलेट केलेली आहे आणि इथं डेप्थ रॉड कॅन्सल सॉरी डेप्थ ऑफ द बिकर ते कॅल्क्युलेट केलेलं आहे बरोबर. या ठिकाणी जे काय मेजर्ड केलेल्या व्हॅल्यू आहेत तर त्या मेजर्ड केलेल्या व्हॅल्यू आपण इथं आलेले आहेत ते आपण D1, D2 आणि H अशा पद्धतीने त्याच्या व्हॅल्यू आहेत तर त्या व्हॅल्यू या ठिकाणी आलेल्या आहेत हाईट. त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट एरर इन द मेजरमेंट नॉन व्हॅल्यू मायनस एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. म्हणजे त्याची काय व्हॅल्यू येतात तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण त्याच्यावर आपण काय केलं रिझल्ट वरनं तर या ठिकाणी जी काही गिव्हन व्हॅल्यू दिलेली होती आपल्याला तर त्या गिव्हन व्हॅल्यू मध्ये आणि जी काय आपल्याला आलेली व्हॅल्यू आहे तर त्याच्यामध्ये काय चेंज आहे तरी आपण या पद्धतीने काय केलेलं आहे कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे झालं आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल. त्याच्यानंतर काय तर त्या ठिकाणी क्वेश्चन आहेत. काय त्या ठिकाणी काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे आपल्याला आन्सर द्यायचे आहेत. तर बघा काय क्वेश्चन विचारलेले आहेत. तर आता इथं गिव्ह द व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल अँड द टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन फर्नियर स्केल ऑफ इन्स्ट्रुमेंट युज्ड इन एक्सपेरिमेंट. म्हणजे आपण जे इथे एक्सपेरिमेंट करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलेलं आहे तर त्या इन्स्ट्रुमेंटचा आपल्याला काय पाहिजे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपल्याला काय क्वेश्चन विचारलेला आहे स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल. मेन स्केल वरती स्मॉलेस्ट डिव्हिजन किती आहे 0. मेन स्केल वरती स्मॉलेस्ट डिव्हिजन किती आहेत 0.1 सर. 0.9 1 mm. 1 mm. वन mm. ओके, त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिणार 1 mm. ओके, काय दिलेलं आहे क्वेश्चन दिसत नाही सर. सर आवाज गिव्ह द रिझन. क्वेश्चन काय गिव्ह द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ डिव्हिजन ऑन मेन स्केल. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय सर.
आवाज येतोय का नाही? आता हो आला. सर आता येतोय. तर काय क्वेश्चन आहे, गिव्ह द व्हॅल्यू ऑफ द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल अँड टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन फर्नियर स्केल. जे काय आपण इन्स्ट्रुमेंट यूज केलेलं आहे, त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये जे आपण व्हर्नियर कॅलिपर यूज केलेला आहे, तर त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल किती आहे? 0.1. आणि टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन किती आहे? डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल. व्हर्नियर स्केल वरती टोटल नंबर ऑफ डिव्हिजन किती आहेत? किती लाईन आहे टोटल? बघा या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे बघा, आपण लास्ट टाइम एक सेंटेन्स सांगितलं फर्नियर स्केल मध्ये. द फर्नियर स्केल स्लाइड्स ऑन द स्ट्रीप. स्क्रीन दिसते ना सर्वांना? येस सर. येस सर. येस सर. तर रिमूव्ह झाली. तर ह्याच्यामध्ये जो व्हर्नियर स्केलर आहे, तर त्या व्हर्नियर स्केलवर किती आहेत? 0.9 सेंटीमीटर इन डिवायडेड इन 10 इक्वल पार्ट्स. म्हणजे ते जे व्हर्नियर स्केल आहे, तर ते व्हर्नियर स्केल किती आहे? 10 इक्वल पार्ट आहेत. म्हणजे इथं काय येणार आपला आन्सर? इथं आन्सर लिहायचे तुम्हाला खाली. क्वेश्चन नंबर 1 त्याचं काय आन्सर येत आहे? जे काय आन्सर येते तुम्ही इथे लिहून काढणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 चं काय लिहिलं? स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन MSR इज इक्वल टू 0.1 सेंटीमीटर and total number of division on vernier scale is 10. ओके, हे झालं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. सेकंड क्वेश्चन काय? राईट द रेंज ऑफ द व्हर्नियर कॅलिपर युज्ड इन द एक्सपेरिमेंट. म्हणजे आपण जो व्हर्नियर कॅलिपर यूज केलेला आहे, तर त्याची रेंज कॅल्क्युलेट करा. रेंज कशी कॅल्क्युलेट करायची हो? कोण सांगते? रेंज कशी कॅल्क्युलेट करायची? मॅथ्स मध्ये झाले का तुम्हाला रेंज कॅल्क्युलेट लिस्ट करायची? काउंट सर, लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करायचं का? लिस्ट काउंट रेंज मग सर व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट 0.001 असतं ना? म्हणजे आता आपण सांगू शकतो आपल्याला जी स्केल आहे, तर त्या स्केलची रेंज काय असते? आपण 15 जास्त. लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर आहे, पण आपल्याला रेंज विचारलेली आहे. रेंज म्हणजे रेंज काय असणार त्याची? 0 to 12. 15 सेंटीमीटर. 0 to 15 सेंटीमीटर ती काय तेव्हा व्हर्नियर कॅलिपरची रेंज. हा बोला. Give the reason for using upper judge of the vernier caliper to find the inner diameter of the cylinder. म्हणजे अप्पर जजच्या साइन आपण व्हर्नियर कॅलिपर जे आहे, तर त्याची इनर डायमीटर का? सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. सर आवाज ब्रेक होतोय. करतो सिलेंड्रिकल पाईपची लोअर जजच्या साइन. सर ब्रेक होतोय आवाज.
आवाज येत नाही. काय दिलेलं आहे क्वेश्चन, गिव्ह द रिझन ऑफ द युजिंग अप्पर जॉज ऑफ द फर्नियर कॅलिपर टू फाइंड द इनर डायमीटर ऑफ द सिलेंड्रिकल पाईप. म्हणजे सिलेंड्रिकल पाईप जो आहे तर ते इनर डायमीटर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, तर ती वर्नियर कॅलिपरच्या अप्पर जॉज मध्येच का कॅल्क्युलेट करतो, तर त्याच्यामध्ये काय असतात शार्प, त्या ठिकाणी जर बघितलं आपण वर्नियर कॅलिपरचे जे काही पॉइंटर असतात, तर हे पॉइंटर काय होतात, इन्सर्ट होतात कशामध्ये, त्या पाईप मध्ये आतमध्ये जातात, इन्सर्ट होतात. त्यामुळे आपण काय करतोय, पाईपची जर आपल्याला इनर डायमीटर कॅल्क्युलेट करायची असेल तर ते आपण अप्पर जॉजच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करू शकत नाही. हा, इनर डायमीटर आपण लोअर इनर डायमीटर आहे तर ते आपण अप्पर साइडच्या जॉजने मेजरमेंट करू शकतो, आणि आउटर साइडचे डायमीटर आहे तर ते आउटर साइडचे डायमीटर आहे ते अप्पर जॉजच्या साहाय्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे त्यामध्ये बिग रिझन सांगू शकता. डिटरमाइन द लिस्ट काउंट ऑफ द वर्नियर कॅलिपर इफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल इज 1 mm. तर हे काय दिलेलं आहे, लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे दिलेल्या पद्धतीने आपण लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. काय दिलेलं आहे या ठिकाणी, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल किती दिलेलं आहे 1 mm, आणि टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन फर्नियर स्केल किती दिलेलं आहे 50. तर लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आपला आहे, लिस्ट काउंट इज इक्वल टू m अपॉन n. m किती आहे 1 mm आणि n किती आहे 50. तर त्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करणार आणि जे काय आन्सर येत आहे ते आन्सर काय असणार आहे, 5 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. तर काय येते आन्सर सांगा बघू, 1 डिवायडेड बाय 50 mm मध्ये लिस्ट काउंट निघणार आहे तो 0.002 0.02 सेंटीमीटर, मिलीमीटर, किलोमीटर, मिलीमीटर. mm sir. ओके. रीडिंग लिहून घ्या पुढचे. द स्टुडंट हॅज युज्ड अ फर्नियर कॅलिपर विथ LC 0.01 सेंटीमीटर टू मेजर द लेंथ ऑफ हिज pencil. He found that main scale showed the reading 8.3 centimeter and vernier scale coincidence with the 5th position of the main scale. They give the correct measurement of the length of the pencil neglecting 0 error. तर आपल्याला इथे 3 मेजरमेंट दिलेले आहे 8.3. त्यानंतर किती नंबरची लाईन दिलेली आहे, 5 नंबरची लाईन दिलेली आहे, 5th VSD दिलेला आहे 5th, आणि टोटल कॅल्क्युलेट करायचं सांगितलं आपल्याला, करेक्टेड रीडिंग CR कॅल्क्युलेट करायचं, MSR दिलेला आहे, PSD दिलेला आहे, आणि CR कॅल्क्युलेट करायचं. करा बघू कॅल्क्युलेट. MSR दिलेला आहे तुम्हाला 8.3. MSR काय दिलेला आहे, 8.3. आन्सर येते सर 8.35 सेंटीमीटर. टोटल आन्सर किती येत आहे, किती येते आन्सर, 8.35 सेंटीमीटर. 35 सेंटीमीटर. सर्वांचे येते आन्सर. येस. Yes sir. येस. तर अशा पद्धतीने हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम काय करायचे, तुम्ही सॉल्व्ह करायचे. क्वेश्चनचे सर्व आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. त्यानंतर खाली वेबसाईट दिलेली आहे. आता ही वेबसाईट आपण ऑलरेडी पहिली जी वेबसाईट आहे ती ऑलरेडी आपण वेबसाईट यूज केलेली आहे. युट्यूबची वेबसाईट जी आहे तुम्हाला आज ग्रुप वरती जी काही एक्सपेरिमेंटची वेबसाईट आहे ती ग्रुप वरती आज पाठवून देतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा अडचण येणार नाही. आता ज्यावेळेस आपण इथं एक्सपेरिमेंट करत असतो तर एक्सपेरिमेंट आपला पूर्ण झालेला आहे, रिझल्ट लिहिलेला आहे आपण, बरोबर. हे 3 रिझल्ट लिहिले, D1, D2 आणि H. जे काही ऑब्जेक्ट आपण चेंज केलेले आहेत तर ते ऑब्जेक्ट त्या पद्धतीने चेंज केले पेन्सिलने लिहून टाका, काय प्रॉब्लेम नाही. जे आपण ऑब्जेक्ट घेतले तेच लिहिलं. तर लिस्ट ऑफ द स्टुडंट इन टीम मेंबर्स, तर आपल्या लॅबमध्ये ज्यावेळेस आपण रनिंग प्रॅक्टिकल रन करतो तर त्यावेळेस आपण 3 विद्यार्थ्यांमध्ये प्रॅक्टिकल देत असतो, एक प्रॅक्टिकल.
ग्रुप बनवत असतो, तर त्या ग्रुपमध्ये ते प्रॅक्टिकल देत असतो. पण इथे तुम्ही आता स्वतः प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिकल करायचं आहे. ते सेल्फ म्हणा. आता ते जे तुम्ही प्रॅक्टिकल केलेलं आहे, त्या प्रॅक्टिकलची जी काय असेसमेंट असते, तर ती मार्काची असाइनमेंट ती ह्या पद्धतीनं असेसमेंट केली जाते. तर हे ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करत असता, तर त्यावेळेस हे मार्क तुम्हाला इथं हे केली जातात, राईट डाऊन, म्हणजे त्याच्यावर तुमची मार्क ह्याच्यावर ठरवली जातात. परंतु आता काय फक्त तुमचं प्रॉडक्ट रिलेटेड, म्हणजे तुम्ही मॅन्युअल जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीची रिडिंग आहे आणि जो आलेला आहे त्यातून आवाज येत नाही सर. काय आहे आणि त्याचे तुम्ही प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चनचे आन्सर कसे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे, हा पार्ट त्या ठिकाणी काय आहे, खूप महत्वाचा आहे. फक्त काय आता आपल्या इथं आपण आता ऑनलाईन असल्यामुळे काय सांगू शकतो, हे जे 10 मार्काचं आहे, तर ह्याच्यावर आपण 25 मार्काचं कन्व्हर्जन करणार आहे. तर हे जे तुम्ही पहिले जे 15 मार्क आहेत ते तुम्ही ऍज इट इज लिहून काढणार आहात. कारण हे प्रॅक्टिकल स्वतः तुम्ही लॅबमध्ये केल्यानंतर हे जे तुम्हाला आवाज ब्रेक होतो. असेसमेंट करता सर आवाज ब्रेक ब्रेक होतोय का? आवाज ब्रेक होतोय सर. Okay. हो सर, तर तुमचा अशा आवाज पद्धतीने ब्रेक आपलं होतोय, फर्स्ट प्रॅक्टिकल. मधनच फास्ट येतोय. एक मिनिट, आज सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय. मोबाईलवरून जॉईन करतो. आता येतोय आवाज? सर इको होतोय. येतोय ना आवाज? येतोय सर. येस सर. इथं जी काय झाली ते काय झाली, क्वेश्चनचे आन्सर झाले, बरोबर. या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये कोणाला काय अडचण आहे का? नो सर. हो सर. काय अडचण? ओके. तर आता नेक्स्ट जे प्रॅक्टिकल आहे आपलं, तर नेक्स्ट प्रॅक्टिकल काय आहे, मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे. ओके. नेक्स्ट जे प्रॅक्टिकल आहे, तर नेक्स्ट प्रॅक्टिकल काय आहे, मायक्रोमीटर स्क्रू गेज. आता ज्या पद्धतीने आपण व्हर्नियर कॅलिपर बघितलेला आहे, त्याच पद्धतीचं काय आहे, मायक्रोमीटर स्क्रू गेजचं सुद्धा आपल्याला प्रॅक्टिकल बघायचं आहे. तर मायक्रोमीटर स्क्रू गेजचं प्रॅक्टिकल बघत असताना त्यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे, तर आता ज्या पद्धतीने आपण व्हर्नियर कॅलिपरचं प्रॅक्टिकल बघितलेलं आहे, त्याच पद्धतीनं मायक्रोमीटर स्क्रू गेजचं पण प्रॅक्टिकल आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण बघूया पहिल्यांदा प्रॅक्टिकल आउटकम जो आहे त्याचा प्रॅक्टिकल आउटकम काय दिलेला आहे. प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स इन इंडस्ट्री मेनी टाइम्स देर इज नीड टू मेजर द थिकनेस डायमीटर ऑफ द ऑब्जेक्ट विथ युटमोस्ट प्रिसाइजन. म्हणजे आता जे आपण मेजरमेंट करणार आहोत, तर ती मेजरमेंट कशी असणार आहे, मोर प्रिसाइज असणार आहे. जी काही मेजरमेंट करणार आहोत, तर ती मेजरमेंट आपली कशी असणार आहे, मोर प्रिसाइज असणार. ओके. म्हणजे जी मेजरमेंट करणार तर ती जास्त ऍक्युरेट असणार आहे ऍज कम्पेअर टू द व्हर्नियर कॅलिपर और रुलर स्केल. जे आपल्याकडे जी स्केल होती त्याच्यापेक्षा आपण जी मेजरमेंट करणार आहे मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या साह्याने, ती जी मेजरमेंट असणार आहे, तर ती मेजरमेंट कशी असणार आहे, मोर ऍक्युरेट असणार आहे. ओके. तर त्यामध्ये काय सांगलेलं आहे, टू मेजर द थिकनेस ऑफ डायमीटर ऑफ द ऑब्जेक्ट विथ मोस्ट प्रिसिजन, तर ती मोर ऍक्युरेट मध्ये असणार. स्केल इज युज्ड द मेजरमेंट ऑफ द पॅरामीटर लेंथ, ब्रेडथ, हाईट ऑफ द प्लेन सरफेस. मायक्रोमीटर स्क्रू गेज is used to measure the dimension of object less than 0.1 mm. म्हणजे ह्याच्या साह्याने आपण मेजरमेंट करणार आहोत, तर ती मेजरमेंट कशी असणार आहे, 0.1 mm that cannot be measured by other instrument. म्हणजे त्या अदर इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत किंवा अदर इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याच्यापेक्षा कमी जी मेजरमेंट आहे, तर ती कमी मेजरमेंट आपण काय करणार आहे, व्हर्नियर कॅलिपरच्या साह्याने
मायक्रोमीटर स्क्रू गेज जो आहे तर त्या मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या साहाय्याने करणार आहोत. ओके, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या रिलेव्हंट प्रोग्राम आउटकम्स आहेत बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बेसिक नॉलेज, म्हणजे ह्याच्यावर आपल्याला बेसिक नॉलेज भेटणार आहे त्या ह्याचं मायक्रोमीटर स्क्रू गेजचं. त्यानंतर सेकंड आहे डिसिप्लिन नॉलेज, एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिसेस. तर ह्याचा जो कोर्स आउटकम आहे तो काय बघा, एस्टिमेट द एरर इन मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी. ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत त्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला काय करायचं, एस्टिमेशन करायचं आहे. त्याच्यामधला जो काही एरर आहे तर तो एरर जो आहे तो एरर काय करायचा आहे, कमी करायचा आहे. ओके, यूज मायक्रोमीटर स्क्रू गेज मेजर द डायमेन्शन ऑफ द गिव्हन ऑब्जेक्ट. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे बघा, मेजर द डायमेन्शन ऑफ ऑब्जेक्ट टू नॉन ऑब्जेक्ट डायमेन्शन आणि एस्टिमेट द एरर ऑफ द मेजरमेंट. म्हणजे काय करणार आपण, पहिल्यांदा मेजरमेंट करणार त्या गिव्हन ऑब्जेक्टची, त्याची ओरिजिनल डायमेन्शन काय आहे ते चेक करणार, ट्रू व्हॅल्यू म्हणतो आपण, नॉन डायमेन्शन म्हटलेलं आहे, माहिती असलेली डायमेन्शन. आणि त्याच्यावर काय करणार, एस्टिमेट द एरर ऑफ द मेजरमेंट. म्हणजे ती जी गिव्हन इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा एरर आहे किंवा एरर कसा कॅल्क्युलेट केलाय तर तो आपण त्याच्यावर त्याच्या मेजरमेंट वरून काय करणार आहोत, एरर जो आहे तो एरर काय करणार आहोत तर कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये त्यानंतर प्रॅक्टिकल स्किल काय आहे बघा, एरर इस्टिमेशन करायचं आहे, मेजरमेंटचं स्किल त्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे. त्यानंतर अपेक्टिव्ह डोमेन हँडलिंग. स्क्रीन रिमूव्ह झाली सर. म्हणजे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ह्या इन्स्ट्रुमेंटचं आपल्याला काय थोडक्यात बघायचं आहे की जसं आपण फर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट कॅल्क्युलेट केलेला होता तर त्याच पद्धतीने काय करायचं आहे, मायक्रोमीटर स्क्रू गेजचा सुद्धा काय करायचा, लिस्ट काउंट जो आहे तो लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करायचा. परंतु मायक्रोमीटर स्क्रू गेजचा लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागतं, जे काय हे आहे मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे तर त्या मायक्रोमीटर स्क्रू गेजचा कोणकोणते पार्ट आहेत तर ते महत्वाचा पहिल्यांदा आपण फर्स्ट टाइम शिकून घेऊया. म्हणजे कोणकोणते पार्ट आपण मायक्रोमीटर स्क्रू गेज मध्ये यूज करायचे आहेत. त्या मायक्रोमीटर स्क्रू गेजचा जो काही लिस्ट काउंट आहे तो लिस्ट काउंट कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे बघा. बघा इथं तुम्हाला स्क्रीन दिसते सर्वांना. येस Yes. सर. तर बघा किती आहेत बघा, काय काय कोणकोणते ऑब्जेक्ट आहेत, सॉरी पार्ट आहेत. त्यामध्ये स्टड, स्क्रू, स्पीच स्केल, सर्क्युलर स्केल, थिम्बल आणि रॅचेट हे जे काय त्याचे ऑब्जेक्ट आहेत. हे काय त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. ओके, हे ऑब्जेक्टच्या साहाय्याने आपण म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ह्याचा जसा आपण फर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट कॅल्क्युलेट केलेला होता त्याच पद्धतीने काय करायचं आपल्याला मायक्रोमीटर स्क्रू गेज जो आहे तर त्या मायक्रोमीटर स्क्रू गेजचा सुद्धा काय करायचा आहे लिस्ट काउंट काय करायचं कॅल्क्युलेट करायचा. मग तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा
तर त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला हे जे काही पार्ट आहे तर ते पार्ट अगोदर शिकूया आपण. कशासाठी आपण हे पार्ट शिकायचे आहेत तर बघा. तर द स्क्रू गेज इज अन इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग अॅक्युरेट डायमीटर ऑफ द थिन वायर. म्हणजे जे काही थिन वायर वगैरे असतात त्याचे आपल्याला अॅक्युरेट डायमीटर जे आहे तर ते अॅक्युरेट डायमीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतोय, हे जे गिव्हन इन्स्ट्रुमेंट आहे तर ह्या गिव्हन इन्स्ट्रुमेंटचा आपण यूज करणार आहोत. किंवा मेटल शीट असेल, थिकनेस ऑफ द मेटल शीट. तर इट कन्सिस्ट ऑफ यू शेप्ड फ्रेम fitted with the screwed spindle which is attached to the thimble. म्हणजे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे यू शेप्ड इन्स्ट्रुमेंट किंवा यू शेप्ड फ्रेम आहे फिटेड विथ द स्क्रूड स्पिंडल. म्हणजे ह्याचं जे काय स्ट्रक्चर आहे तर जसं आपलं प्रिन्सिपल आहे मायक्रोमीटर स्क्रू गेजचं जे काय प्रिन्सिपल आहे तर ते मेन प्रिन्सिपल काय, ज्या पद्धतीने आपल्या नट बोल्ट लाईक स्ट्रक्चर आहे, नट बोल्ट जे असतात त्या पद्धतीचं प्रिन्सिपल हे कोणाचं आहे तर मायक्रोमीटर स्क्रू गेजचं आहे. तर ज्या पद्धतीने नट बोल्ट असतो त्याच पद्धतीने ह्याचं प्रिन्सिपल सुद्धा काय दिलेलं आहे, मायक्रोमीटरचं जे काही प्रिन्सिपल आहे तर ते प्रिन्सिपल आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. ओके, म्हणजे नट बोल्ट नट आणि बोल्ट म्हणतात यासाठी किती काय तर स्पिंडल आणि थिम्बल ऑब्जेक्ट आहेत, स्पिंडल आणि थिम्बल. ओके, तर parallel to the axis of the thimble with a scale graduated in in graved. म्हणजे जो काय थिम्बल आहे तर तो थिम्बल कोणाला म्हटलं जातं तर ह्या ठिकाणी जे काय तुम्हाला मध्ये रिडिंग दिलेलं आहे 0 to 5 दिसतंय सर्वांना. येस सर. ते 0 to 5 जे काही रिडिंग आहे तर ते रिडिंग मध्ये काय करणार आहात तुम्ही, त्यामध्ये त्याचं रिडिंग कॅल्क्युलेट करणार आहात. म्हणजे जे काही येणार आहे तर त्याला काय म्हटलं जातं तर थिम्बल म्हटलं जातं. ओके, त्याला काय म्हटलं जातं थिम्बल. अ स्केल ग्रॅज्युएटेड इन त्याच्यामध्ये जे काही मेजरमेंट केलं जातं तर ते काय आहे तर म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड स्पीच स्केल. म्हणजे ते जे स्किल आहे तर त्या स्किलला काय म्हटलं जातं पीच स्केल असं म्हटलं जातं. ओके, दिस इज अ स्लीव इज अटॅच्ड टू द हेड ऑफ द स्क्रू. म्हणजे जो स्लीव दिसतोय तो कशाला अटॅच केलेला आहे, जो काय स्क्रूचा हेड आहे तर त्या स्क्रूच्या हेडला काय केलं स्लीव अटॅच केला जातो. द हेड ऑफ द स्क्रू हॅज रॅचेट अवॉइड्स द टायटिंग ऑफ द स्क्रू. म्हणजे तो रॅचेट जो दिलेला आहे तो रॅचेटचा यूज काय, जे आपल्याला इथं आता ऑब्जेक्ट आपण ठेवतोय स्टड आणि स्क्रू या दोन्हीच्या मध्ये जे काय ऑब्जेक्ट कन्सिडर करणार आहोत त्यावेळेस काय आपल्याला मेजरमेंट केली जाते त्या ठिकाणी. मग मेजरमेंट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करतोय यूज करतोय. म्हणजे रॅचेटच्या साह्याने ते नट बोल्टचं काय स्ट्रक्चर आहे त्या नट बोल्ट आपण म्हणतो एक नट जो असतो आपण बोल्ट फिट करत असतो तर ते रॅचेटच्या साह्याने आपण तो टाईट करत असतो, फिट करण्यासाठी आपण ते यूज करणार आहोत. ऑन द थिम्बल देर इज अ सर्क्युलर स्केल. तो जो थिम्बल आहे तर त्या थिम्बल वरती दुसरं एक स्केल आहे बघा, इथे दिसतात तुम्हाला छोट्या छोट्या लाईन. तर त्याच्यावरती काय असतंय सर्क्युलर स्केल असतं. ते काय असतं सर्क्युलर स्केल. Thimble there is a circular scale known as the head scale with divided into 50 or 100 equal parts. म्हणजे ते डिपेंड कशावर असतं 50 आणि 100 इक्वल पार्ट्स. म्हणजे ते डिपेंड्स ऑन द रिव्हॉल्युशन ऑफ द मायक्रोमीटर स्क्रू गेज. म्हणजे ते जे मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे तर त्याचं किती रिव्हॉल्युशन आहे त्याच्यावर काय असतं ते डिपेंड असतं. त्याच्यामध्ये किती सी आहेत लाईन्स आहेत, टोटल नंबर ऑफ लाईन्स. काही मायक्रोमीटर मध्ये 50 असतात, काही मायक्रोमीटर मध्ये 100 असतात. इट डिपेंड्स ऑन द this micrometer. The stud with plain end of the surface called the anvil. म्हणजे तो जो स्टड आहे तर तो स्टड कशासाठी दिलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही शेवटी बघितलं तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे विथ प्लेन विथ सरफेस कॉल्ड द anvil is fixed on the U shaped frame exactly. म्हणजे U shaped जो काय अदर पॉइंट असतो तर त्या अदर पॉइंटला काय केलेलं आहे तो जो U shaped फ्रेम आहे ते काय केलं त्या ठिकाणी अटॅच केलेली आहे. तर त्याला एंड पॉइंट म्हटलेला आहे. स्टड जो दिलेला आहे तो प्लेन सरफेस दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय करणार ऑब्जेक्ट तुम्ही प्लेस करणार आणि त्याची मेजरमेंट करणार आहे. तर अशा पद्धतीने काय हा मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे. तर ह्याची थोडक्यात आपण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. राहिलेला जो पार्ट आहे लिस्ट काउंट कसा कॅल्क्युलेट करायचा तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. कुणीही लेफ्ट व्हायचं नाही, प्रेझेंट अजून घेतलेली नाही.
रोल नंबर 24 आहे का? 24. धनजय श्रीपुत्र. 47. 64. 65. ओके. तर बघा absent रोल नंबर 24, 44, 47, 64 आणि 65. कोण आहे का याच्यामध्ये?